हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 9वा विषय इंग्रजी चॅप्टर 1.2 द फन दे हॅड या पाठाचे लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन. चला तर मग सुरुवात करूयात. पाठाचं टायटल आहे द फन दे हॅड. याचा अर्थ होतो त्यांनी मजेत घालवलेला वेळ किंवा त्यांनी अनुभवलेली गंमत. मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. त्या रात्रीबद्दल मार्जीने आपल्या डायरीत लिहिलंसुद्धा. ऑन द पेज हेडेड 17 May 2157 शी रोट टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक. त्या पेजला हेडिंग होतं 17 मे 2157. त्यामध्ये ती लिहिते टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक, म्हणजे आज टॉमीला खरं पुस्तक सापडलं, मिळालं. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते खूप जुनं पुस्तक होतं. मार्जीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मार्जीचे आजोबा एकदा म्हणाले होते की ज्यावेळेस ते लहान होते तेव्हा त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलेलं होतं की त्यावेळेस सर्व काही कथा या पेपरवर म्हणजे कागदावर छापल्या जायच्या. दे टर्न द पेजेस. त्यांनी ती पानं पलटली. विच वेअर येल्लो अँड क्रिंकली. ते पिवळ्या रंगाची पानं होते आणि एकदम चुरगाळलेली, दुमडलेली अशी पानं होती. अँड इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे दे वेअर सपोज टू. जसे एखाद्या पडद्यावर हलत राहिलेली जे शब्द आहे तसे न हालता किंवा इकडे तिकडे न सरकता एकदम स्थिर असलेले जे शब्द वाचायला त्यांना खूप गंमत वाटली. ऑन अ स्क्रीन यू नो, म्हणजे ते जे शब्द होते ते स्क्रीनवर न दिसता स्तब्ध होते. अँड देन व्हेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट that it had when they read it the first time. आणि मग पुन्हा त्यांनी मागचं पान उलटून पाहिलं. पाहतात तर काय, त्यावर तेच शब्द होते जे त्यांनी अगोदर वाचलेले होते. गी सेड टॉमी, व्हॉट अ वेस्ट. या ठिकाणी गी या शब्दाचा अर्थ होतो शी किंवा अरे. टॉमी काय म्हणतो, व्हॉट अ वेस्ट, काय हे नुकसान, काय ही नासाडी, का आपण ज्याला म्हणतो काय ही बरबादी. वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे आय गेस. की मला असं वाटतं की बहुतेक पूर्ण पुस्तक वाचून झाल्याच्या नंतर हे लोक ते फेकून देत असावेत. आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोअर. या आपला जो टी व्ही आहे या टी व्हीच्या पडद्यावर लाखो पुस्तकं असतील म्हणतो आणि त्यातली बरीचशी पुस्तकं आणखी त्यामध्ये बसू शकतात. आय वुडंट थ्रो इट अवे, पण मी ते काही फेकून देणार नाही. सेम विथ माइन सेड मार्जी. मार्जी म्हणाली मी सुद्धा. शी वॉज 11. ती 11 वर्षांची होती. and hadn't seen as many टेलीबुक्स ॲज टॉमी हॅड. आणि टॉमीनं जेवढी टेली पुस्तकं वाचलेली होती तिने तेवढी पुस्तकं वाचलेली नव्हती. ही वॉज 13. हा जो काही टॉमी होता तो टॉमी 13 वर्षांचा होता. शी सेड वेअर डीड यू फाइंड इट. ती म्हणाली की तुला हे कुठं सापडलं. In my house, he pointed without looking because he was busy reading in the attic. की तो म्हणाला की ते मला माझ्या घरात सापडलं. त्यानं तिच्याकडं न बघता
नुसतं खुणेने सांगितलं, कारण तो वाचण्यात दंग झालेला होता. आणि तो म्हणतो इन द ॲटिक म्हणजेच काय, मला ते माळ्यावर सापडलं. व्हॉट्स इट अबाउट, ते कशाबद्दल आहे? तर तो काय म्हणतो, स्कूल म्हणजे शाळेबद्दल आहे. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. स्कॉर्नफुल या शब्दाचा अर्थ होतो तिरस्काराने, की मार्जीनं काय केलं, तिरस्काराने पाहिलं. स्कूल शाळेबद्दल. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल, शाळेबद्दल काय बरं लिहायचं? आय हेट स्कूल, मला शाळेचा तिटकारा आहे, तिरस्कार आहे. तर हेट या शब्दाचा अर्थ होतो तिटकारा किंवा तिरस्कार. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल, मार्जीला शाळा कधीच आवडत नव्हती, ती नेहमी शाळेचा तिरस्कार करायची. बट नाऊ शी हेटेड इट मोर दॅन इवर, पण आता तर तिला शाळेचा आणखीनच जास्त तिरस्कार वाटू लागला होता. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिविंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. की त्यांची शाळेमधली जी मेकॅनिकल टीचर होती ती तिला एकापाठोपाठ एक भूगोलाचे टेस्ट देत होती आणि त्यामध्ये तिचा परफॉर्मन्स काही चांगला नव्हता. शेवटी तिच्या आईनं काय केलं, वैतागून आपल्या डोक्याला हात लावला आणि ती तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेली. He was a round little man with a red face and a whole box of tools with dials and wires. की तो माणूस एक गोलमोठल बुटका माणूस होता, लालसर चेहऱ्याचा, आणि त्याच्याकडे डायल्स आणि वायर्सनं भरलेली एक भल्ली मोठी पेटी होती. He smiled at Margie and gave her an apple. तो मार्जीकडे पाहून हसला आणि त्याने तिला सफरचंद दिलं, ॲपल दिलं. देन टूक द टीचर अपार्ट, मग टीचरचे वेगवेगळे तुकडे केले. मार्जी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. मार्जीला असं वाटलं होतं की हे जे तुकडे केलेले आहेत ते त्यांना पुन्हा कसं जोडायचं हे त्याला कदाचित माहीत नसावं. बट ही न्यू हाऊ ऑल राईट, पण त्याला ते सर्व काही दुरुस्त करणं बरोबर माहीत होतं. अँड आफ्टर ॲन आवर ऑर सो, म्हणजेच एका तासाभरात किंवा एखाद्या तासाने, इट वॉज अगेन लार्ज अँड ब्लॅक अँड अगली with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. म्हणजे तासाभराने तो तयार झाल्याच्या नंतर फार मोठा असा काळा आणि कुरूप असा जो मोठा पडदा होतो, या पडद्यावर सर्व धडे दाखवले जात होते आणि प्रश्न विचारले जात होते. दॅट वॉजंट सो बॅड, ते काही एवढं अवघड नव्हतं, वाईट नव्हतं. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test papers. की मार्जीला सर्वाधिक नावडती गोष्ट कोणती होती, ती म्हणजे तिचा होमवर्कचा गृहपाठ आणि तिचे जे चाचणीचे जे काही पेपर्स आहे ते त्या ठिकाणी होते. She always had to write them out in a punch code. They made her learn when शी वॉज 6 years old. ती 6 वर्षाची असल्यापासून त्यांनी तिला पंचकोड म्हणजे जी एक सांकेतिक लिपी आहे त्याच्यामध्ये शिकायला लावलेलं होतं. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आणि तो जो मेकॅनिकल टीचर होता तो अगदी क्षणार्धात तिचे मार्क, तिचे गुण मोजत होता. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्जीज हेड. की तो जो इन्स्पेक्टर आहे त्याचं संपल्यानंतर तो हसला आणि त्यानं मार्जीच्या डोक्यावर थोडंसं थोपटल्यासारखं केलं. ही सेड टू हर मदर, तो तिच्या आईला म्हणाला, इट्स नॉट अ लिटिल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. की मिसेस जोन्स या छोट्या मुलीची काहीही चूक नाही.
आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटिल टू क्विक. की मला वाटतं तो भूगोलाचा जो काही पार्ट आहे तो खूप फास्ट जलदपणे पुढं जात होता. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स. की कधी कधी अशा गोष्टी होतात. आय हॅव स्लोड इट अप टू अँड ॲव्हरेज 10 year लेवल. की मी आता त्याचा स्पीड थोडा कमी करून सरासरी 10 वर्षाच्या पातळीवर आणलेला आहे. ॲक्च्युली द ओवरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. की जर आपण ते ओवरऑल पॅटर्न पाहिला त्याच्या प्रगतीचा तर तो समाधानकारक आहे. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. आणि पुन्हा त्यानं त्या मार्जीच्या डोक्यावर थोपटलं. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. मार्जी कशी झाली? निराश झाली. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. तिला वाटलं होतं की ते टीचरला पूर्णपणे काढूनच टाकतील. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आऊट कम्प्लिटली. कारण काय झालं होतं की एकदा त्यांनी टॉमीच्या टीचरला जवळजवळ महिनाभर काढून टाकलेलं होतं. कारण त्याचा जो इतिहासाचा जो विभाग आहे, जो पार्ट आहे, तो पूर्णपणे ब्लँक झाला होता, पुसलेला होता, काहीच त्यामध्ये राहिलेलं नव्हतं. सो शी सेड टू टॉमी. मग ती टॉमीला म्हणाली, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. बरं कुणी शाळेबद्दल का लिहील? टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. टॉमीने तिच्याकडं मिजाजखोरपणे पाहिलं. बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. अगं वेडे, त्यावेळी ती काय आपल्यासारखी शाळा नव्हती. ती आपल्यासारखी शाळा नाही. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. ती फार जुनी अशा पद्धतीची शाळा आहे. दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर अगो. शेकडो वर्षांपूर्वी, 100 वर्षापूर्वी, शेकडो वर्षांपूर्वीची ती शाळा आहे. ही ॲडेड लोफ्टिली, प्रोनाऊन्सिंग वर्ड केअरफुली, सेंचुरीज अगो. तो अत्यंत गर्विष्ठपणे प्रत्येक शब्द हा सावकाशपणे उच्चारात तो काय म्हणतो? सेंचुरीज अगो. अनेक शतकांपूर्वीची ती शाळा आहे. मार्जी वॉज हर्ट. ती दुखावली, तिला वाईट वाटलं. वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम अगो. ती म्हणाली, आता मला काय माहीत की सेंचुरीज अगो कशा पद्धतीची शाळा होती ते. शी रेड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल, देन सेड एनिवे दे हॅड अ टीचर. मग थोडा वेळ ती पुस्तक वाचलं तिने तिच्या पाठीमागून आणि म्हणाली की तसे त्यांना तेव्हा शिक्षक होते. शुअर दे हॅड अ टीचर. हो नक्कीच त्यांना शिक्षक होते. बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. पण ते काही नेहमीसारखे शिक्षक नव्हते. इट वॉज अ मॅन. तो एक माणूस होता. अ मॅन. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. की माणूस कसा काय शिक्षक असू शकेल? कारण बघा आपण जी सिच्युएशन बघत आहोत ती 1957 त्यांनी सांगितलेलं, ज्या ठिकाणी पूर्ण ऑनलाईन किंवा ज्याला आपण म्हणतो रोबोटिक अशा पद्धतीचं शिक्षण याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं भूतकाळात जात असताना माणसं शिक्षक असू शकतात यावर तिचा विश्वास बसला नाही. वेल ही जस्ट told the boys and girls things and gave them homework and asked them questions. की हां तो माणूस काय करायचा, तो मुलामुलींना गोष्ट सांगत होता आणि त्यांना होमवर्क देत होता आणि त्याच्यावर प्रश्नसुद्धा विचारत होता. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. त्यावर मार्जी म्हणते की माणूस थोडी काही एवढा हुशार असतो, माणूस काही एवढा हुशार नव्हतो. शुअर ही इज. हो नक्कीच आहे म्हणतो. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. की माझ्या वडिलांनाही माझ्या शिक्षका इतकं माहीत आहे म्हणतो. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेचा
की त्यांना जवळजवळ तेवढंच ज्ञान आहे याची मला खात्री आहे म्हणते. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. यावर वाद घालायची मार्जीची तयारी नव्हती. डिस्प्यूट या शब्दाचा अर्थ होतो वाद. शी सेड, ती म्हणाली, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. की एखादा परका माणूस माझ्या घरात येऊन मला शिकवेल हे मला आवडणार नाही. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. की टॉमी जोरजोरात हसला. यू डोंट नो मच मार्जी. की मार्जी तुला काही जास्त माहीत नाही. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. की शिक्षक हे काही घरात राहत नसत. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. की त्यावेळेस स्पेशल बिल्डिंग असायच्या ज्यांना आपण शाळा म्हणतो आणि त्या शाळेमध्ये मुलं शिकायला जायची. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. मग ती विचारते की सर्व मुलं एकसारख्याच गोष्टी शिकत होते का? शुअर इफ दे वेअर द सेम एज. हो, जर ते सारख्या वयाचे असतील तर ते सारख्या गोष्टी शिकत होते. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल. इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. पण माझी आई म्हणते की प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक शिक्षकानं स्वतःला जुळवून घेतलं पाहिजे आणि प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवलं पाहिजे. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. की तेच तर तेव्हा ते करीत नव्हते. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. जर तुला हे आवडलं नसेल तर ते पुस्तक तू नाही वाचलं तरी चालते म्हणे. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. ती म्हणते की मला आवडलं नाही असं मी म्हटलं का? असं मी म्हटलं नाही. मार्जी सेड क्विकली. ती लगेच बोलली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. तिला त्या मजेशीर शाळेबद्दल वाचायला आवडलं असतं. तिला त्याची इच्छा होती. दे वेरंट इवन हाफ फिनिश्ड वेन मार्जीज मदर कॉल्ड. की त्यांचं बोलणं पूर्णही नाही झालं त्यावेळेस मार्जीच्या आईनं आवाज दिला, मार्जी स्कूल. मार्जी शाळेची वेळ झाली. मार्जी लुक्ड अप. मार्जीनं वळून पाहिलं. नॉट येट मम्मा. आणि मम्मा अजून नाही झाली. नाऊ सेड मिसेस जोन्स अँड इट्स प्रॉबेबली टाईम फॉर टॉमी टू. हो, वेळ झाली म्हणते ती आणि बहुतेक टॉमीची सुद्धा वेळ झालेली असावी. मार्जी सेड टू टॉमी. मार्जी टॉमीला म्हणाली, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. की शाळा सुटल्यावर मी तुझ्यासोबत थोडंसं पुस्तक आणखी वाचू शकते का? मे बी. तो म्हणला ठीक आहे, बघू मग आपण. ही सेड नॉन चॅन्टली. अत्यंत बेफिक्रीच्या सुरात तो म्हटला. ही वॉक्ड अवे विस्लिंग. आणि तो शिटी वाजवत वाजत निघून गेला. द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म. आणि ते जे जुनं मळकटलेलं पुस्तक त्यानं आपल्या काखेत घेतलं आणि तो निघून गेला. मार्जी वेंट इन टू द स्कूल रूम. आता मार्जी आपल्या स्कूल रूममध्ये गेली, वर्गखोलीत गेली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. तिच्या बेडरूमच्या खोलीला लागूनच ती स्कूल रूम होती. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. की मेकॅनिकल टीचर त्या ठिकाणी चालू झाला आणि तिची वाट पाहत होता. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे. की हे जो रुटीन आहे हे रुटीन नेहमी चालायचं फक्त शनिवार रविवार सोडून. बिकॉज हर मदर सेड लिटिल गर्ल्स लर्न इट बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. की तिच्या आईचं म्हणणं होतं की लहान मुलींना खूप चांगल्या पद्धतीने शिकता येतं जर त्या रेग्युलर आवर्सला शिकल्या. नियमित वेळेस त्यांनी अभ्यास केला तर तो चांगला होतो असं त्यांचं म्हणणं होतं.
द स्क्रीन वॉज लिट अप. ती स्क्रीन त्याच्यावर लाईट पडला, ती उजळली. अँड इट सेड टुडेज अरिथमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. आणि त्याच्यावर काय आलं की आजचा अरिथमॅटिक म्हणजे अंकगणिताचा धडा अपूर्णांकाच्या बेरजेवर आधारित आहे. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. की कृपया कालचा जो गृहपाठ आहे तो योग्य अशा स्लॉटमध्ये इन्सर्ट करावा, टाकावा. मार्जी डीड सो विथ अ साय. आणि साय म्हणजे उसासा टाकणे. उसासा टाकून मार्जीनं काय केलं, जसं सांगितलं तसं केलं. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. मग ती आजोबाचे आजोबा लहान असताना जशा शाळा होत्या त्या शाळांबद्दल विचार करायला लागली. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम. की आजूबाजूचे सर्व मुलं त्यावेळेस शाळेत येत. लाफिंग अँड शाउटिंग इन द स्कूलयार्ड. की शाळेच्या प्रांगणामध्ये जोरजोरात हसत ओरडत. सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम. शाळेच्या रूममध्ये सोबत बसत. गोईंग होम टुगेदर. घरी सोबत जात. ॲट द एंड ऑफ द डे. म्हणजे शाळा सुटल्यानंतर ते सोबत घरीसुद्धा जात होते. दे लर्नेड द सेम थिंग्स. सारख्याच गोष्टी ते शिकायची. सो दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. सारख्या गोष्टी शिकल्यामुळं ते एकमेकांना आपल्या होमवर्कमध्ये मदत करू शकत होते, त्याच्यावर ते बोलू शकत होते. अँड द टीचर्स वेअर पीपल. आणि ते जे शिक्षक होते ते माणूस होते, लोक होते. म्हणजे आजसारखे मेकॅनिकल टीचर ते नव्हते. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. आणि मग मेकॅनिकल टीचरने आपल्या स्क्रीनवर एक सेंटेन्स फ्लॅश केलं आणि ते होतं वेन वी ॲड फ्रॅक्शन्स 1/2 अँड 1/4. की ज्यावेळेस आपण जे अपूर्णांक 1/2 आणि 1/4 ॲड करतो, त्याची बेरीज करतो. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. त्यावेळेस ती विचार करायला लागली की कशा पद्धतीनं मुलं त्या जुन्या काळामध्ये शाळेवर जीव लावत असेल, त्यांना शाळा किती आवडत असेल. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आणि ती विचार करायला लागली की त्यावेळेसचे मुलं कशा पद्धतीनं गंमत करत असतील, कसे मजेत वेळ घालवत असतील. म्हणजे या ठिकाणी त्यावेळेसचे जुन्या शाळांच्या आणि आजच्या शाळांच्या किंवा खूप ॲडव्हान्स अशा पद्धतीच्या मेकॅनिकल टीचर, रोबोटिक टीचर असलेल्या शाळांच्या आणि मेल टीचर, फिमेल टीचर असलेल्या शाळेत जाणाऱ्या शाळेतल्या मुलांसोबत या ठिकाणी तुलना केलेली आपल्याला पाहायला आढळते. खूप चांगला विषय आयझॅक असिमोव यांनी या ठिकाणी द फन दे हॅडच्या माध्यमातून मांडलेला आहे. तर हे होतं द फन दे हॅड या पाठाचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.